तर मित्रांनो, लपंडाव या मालिकेमध्ये कबीरची आजी सरकारला गार्डनमध्ये घेऊन येते. कबीर इथे लांबून बघत असतो. आजी सरकार बोलायला बसतात. आजी विचारतात, तुम्ही इथे काय करत होतात? सरकार विचारते, मला एक सांगा, या गार्डनमध्ये इथे एक कारंजा होता का? आणि त्या बाजूला एक वृंदावन होतं का? आजी म्हणतात, माहिती नाही. आम्ही इथे राहायला येण्याआधीच हा बंगला आम्ही रेनोव्हेट करून घेतला होता. 5 वर्षापूर्वी आम्ही एका एजंटकडून हा बंगला विकत घेतला. त्याआधी इथे कोण राहत होतं, का सोडून गेले, ते काय करत होते, नक्की कुठे गेले, आम्हाला काहीही माहिती नाही. आणि हे सगळं जाणून घेण्याची आम्हाला गरजसुद्धा वाटत नाही. मला एक कळत नाही आहे, तुम्ही इथे आल्यापासून इतके का प्रश्न विचारता या जागेबद्दल? काही विशेष कारण? सरकार म्हणते, नाही, काही विशेष कारण नाही. मला विचारायचं होतं, तुमचं नाव काय? आजी म्हणतात, राजलक्ष्मी. माझी माहिती काढायला आलात का इथे? आजी सरकारचा सारखा अपमान करत असतात आणि सरकारशी खूप कोरडं बोलत असतात. तेवढ्यात तिथे एक स्टाफ येते. ती सरकारला चहा कॉफी विचारते. सरकार काही बोलणार तेवढ्यात आजी म्हणतात, नाही, त्यांना घाई आहे, त्यामुळे ते काही घेणार नाही. ओ, कशाला आला तिथे? मुद्द्याचं बोला. सरकार आजींना ते ब्रोशर दाखवते. आजींना विचारते, हे तुमच्या कंपनीचं ब्रोशर? आजी म्हणतात, हो, माझ्या कंपनीचं ब्रोशर आहे. आता माझ्या कंपनीचं ब्रोशर दाखवून मलाच माहिती विचारताय का? सरकार म्हणते, नाही, मी इथे आले होते ते एक विचारण्यासाठी. मला एक विचारायचं होतं. हॉस्पिटलच्या अकाउंट डिपार्टमेंटमधून मला तुमचं नाव समजलं. तुम्ही एका पेशंटला, म्हणजे जिचं नाव चारुशिला दाभाडे आहे, तिच्या ऑपरेशनसाठी तुमच्या कंपनीकडून 10 लाख रुपये मदत केली, हो का? आजी म्हणतात, हो, केली. मग? सरकार म्हणते, नाही, मदत करण्याचं कारण तरी काय? तुमचा आणि त्या पेशंटचा संबंध काय? आजी म्हणतात, तुमचा आणि त्यांचा संबंध काय? सरकार म्हणते, हे बघा, माझ्या नवऱ्याने एक चाळ बांधली होती. त्या चाळीमध्ये त्या दाभाडे मावशी राहतात. त्या चाळीतल्या फक्त सदस्य नाही आहेत, तर त्या चाळीमधल्या लीडर आहेत. आणि तुम्ही त्यांना मदत केलीत? आजी म्हणतात, मग त्यांना तुम्ही मदत करत नाहीत का? अहो, त्या तर तुमच्या जास्त जवळच्या, तुम्ही त्यांना मदत करायला हवी होती. सरकार म्हणते, हे बघा, मी सरकार आहे आणि सरकारने काय करायचं काय नाही हे फक्त सरकारच ठरवते. आजी हसायला लागतात. आजी म्हणतात, माणसाने साप पाळावा, वाघ पाळावा, कुत्रासुद्धा पाळावा, पण गैरसमज अजिबात पाळू नये. गैरसमज भल्या भल्यांना घाम फोडतो. सरकार म्हणते, गैरसमज नाही आहे माझा पक्का विश्वास आहे. आयुष्यामध्ये मी मार्ग बनवते आणि प्रत्येकाच्या आयुष्यातले मार्ग मीच ठरवते. आजी सरकार यांच्यामध्ये बराच वेळ वाद होतात. आजी सरकारशी खूप कोरडं आणि उद्धट बोलत असतात. सरकार विचारते, तुम्ही एवढं का उद्धट बोलताय, एवढं का कोरडं बोलताय? आजी म्हणतात, झाल्यात काही गोष्टी ज्यामुळे आयुष्यातला गोडवा हरवून गेलाय. तुम्ही इथे का आलात ना, तेवढं मला सांगा. सरकार म्हणते, हे बघा, मला फक्त एवढंच विचारायचं होतं की तुम्ही त्यांना मदत का केली? आजी म्हणतात, आमच्या कंपनीची पॉलिसी आहे, आमच्या कंपनीच्या फंड्समधून एखाद्या रँडम पेशंटला मदत केली जाते, मेडिकल मदत केली जाते. ते कोण असतं, काय असतं, आम्हाला काहीच माहिती नाही. ती व्यक्ती कोण असेल जिची आम्ही मदत करणार आहोत हे कमिटीच ठरवते. आत्तासुद्धा दाभाडे मावशींची मदत केली याबद्दल आम्हाला काहीही माहिती नव्हतं. फक्त नंतर एवढंच कळलं की 10 लाखांच्या मदतीमुळे त्यांचा जीव वाचला. ही राजलक्ष्मी आहे. राजलक्ष्मी जेव्हा मदत करते एखाद्याची, तेव्हा डाव्या हाताचं उजव्या हाताला सुद्धा कळत नाही. आणि तुम्ही तर चक्क शोधून काढलत आणि माझं कौतुक करण्यासाठी इथपर्यंत आलायत का? झालं असेल तर निघा आता. मला आणि तुम्हाला बरीच कामं असतील ना. आजी सरकारला सरळ सरळ अपमान करून हाकलून लावत असते. सरकारला आजींचं ते बोलणं वागणं अजिबात पटत नाही, पण तरी ती सरळ शांतपणे उभी असते. ती स्वतःला शांत करत असते, डोळे बंद करून उभी असते. आणि तेवढ्यात तिथे अपर्णा येते, कबीरची आई. ती येते. आजींना भीती वाटते की आता ही सरकार अपर्णाला बघून ओळखते का काय. आजी मोठ्याने ओरडतात आणि सरकारला म्हणतात, तुम्ही अजून इथेच? निघा ना आता, काय थांबायचं आहे का इथेच? सरकार खूप चिडते आणि ती आपल्या कारजवळ जाते. सरकारला कळतं की आपण कारची चावी टेबलवरच विसरलोय. सरकार कारची चावी घ्यायला जाते. अपर्णा सरकारला बघते आणि ती खूप घाबरते. तिला तिच्या नवऱ्याला मारून टाकलं होतं ते आठवतं. अपर्णा रडायला लागते.
ती मोठमोठ्याने ओरडते. ती म्हणते, लाल लाल सुरी. सरकार म्हणते, माझ्या हातात सुरी नाही आहे आणि या काय बोलतायत लाल सुरी, मला काही कळत नाही आहे. आजी एका स्टाफला आवाज देतात आणि अपर्णाला आतमध्ये घेऊन जायला सांगतात. सरकार विचारते, या अशा का बोलत होत्या, या कोण आहेत, काय झालंय त्यांना? आजी मोठ्याने ओरडतात. आजी म्हणतात, तुम्हाला इतरांच्या खाजगी गोष्टीमध्ये जरा जास्तच रस दिसतोय. तुमचं काम झालंय ना, जा आणि परत येऊ नका इथे. सरकार गाडीची चावी घेते आणि तणतणत तिथून निघून जाते. तर इथे सखी आपल्या घरी असते. ती बॅकपॅक करत असते. आता ही चाळ सोडून जावी लागणार. चाळीची खूप आठवण येणार. शेवटचा दिवस उरलाय. त्यामुळे सखीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. सखी डोळे पुसत बॅग पॅक करत असते आणि तिला कपाटामध्ये एक कापडाचा तुकडा सापडतो. सखीला सारखं वाटत असतं की हा तुकडा कुठेतरी बघितलाय. सखी विचार करत असते आणि तेवढे तिथे लहान मुलं येतात. त्या सगळ्यांना स्कूलचं प्रोजेक्ट पूर्ण करायचं असतं. सखी त्यांना मदत करते. तर इथे अपर्णाला घरात आणलं जातं. अपर्णा पॅनिक झालेली असते, रडत असते, मोठमोठ्याने ओरडत असते. कान्हा आईला शांत करण्याचा प्रयत्न करतो, पण अपर्णा काही शांत होत नाही. कान्हा अपर्णाच्या हातातली बासरी घेतो आणि बासरी वाजवतो. त्या बासरीच्या आवाजाने अपर्णा शांत होते. कान्हाच्या डोळ्यात पाणी येतं आणि तो आपल्या आईच्या मांडीवर डोकं ठेवून डोळे बंद करून बसतो. तर इथे मेडिक्लेमचे ऑफिसर सरकारकडे येतात. परशुही तिथे उभा असतो. ते ऑफिसर म्हणतात, सरकार बघितलं ना, सखी मॅडमने किती छान काम केलं. चाळीतल्या लोकांची पॉलिसी काढली. परशू म्हणतो, त्या भिकारड्या चाळकऱ्यांसाठी आपल्या कंपनीची स्कीम का सुचवलीस तू? सरकार ओरडते. सरकार म्हणते, परशू आवाज खाली. याने आपलं मोठं काम केले. आज याच्यामुळे चाळकऱ्यांच्या सह्या मिळाल्यात आपल्याला. परशू विचारतो, म्हणजे? सरकार ॲग्रीमेंट दाखवते. त्या ऑफिसरला माहितीसुद्धा नसतं की अचानक एवढी मोठी गडबड झाली तरी कशी. फॉर्मच्या जागेवर ॲग्रीमेंट? तो म्हणतो, नाही, हे फार चुकीचं आहे. तुम्ही चाळकऱ्यांची फसवणूक केली आहे. मी आत्ता जातो. हा अन्याय मी सहन करणार नाही. सगळ्यांना मी सत्य सांगणारच. सरकार म्हणते, जा रे, ज्याला सत्य सांगायचं त्याला सांग. जिथे तक्रार करायची तिथे कर. अजिबात घाबरत नाही. कारण आहे ना, तू जिथेही तक्रार करशील ना, तिकडे उत्तर तुला द्यावं लागणार आहे. प्रामाणिकपणाचा किडा आहे ना, तो आता बघ कसा बाहेर निघतोय. पण हो, जाताना हा व्हिडिओ बघून जा. सरकार त्या माणसाला व्हिडिओ दाखवते. त्यात त्या माणसाने सगळ्या चाळकऱ्यांच्या सह्या घेतलेल्या असतात. म्हणजे जरी त्याने कंप्लेंट केली तरी तोच अडकू शकतो. तो माणूस गप्प होऊन जातो. सरकार म्हणते, आता जा ना, कुठे जायचं तिथे जा. तो माणूस सरकारसमोर काहीच बोलू शकत नाही. तर इथे सखी चाळीतल्या मुलांची मदत करत असते. त्यांना त्यांचं प्रोजेक्ट कंप्लीट करून देत असते. आणि कान्हा तिथे येतो. कान्हासुद्धा मदत करतो. ती चाळीतली मुलं कान्हा, सखी यांना मिठी मारतात. कान्हाच्या डोळ्यात पाणी येतं. सखी आता जाणार, आपल्यासोबत आता राहणार नाही आणि एवढे छान दिवस परत येणार नाही. सखी आता डिव्होर्स घेणार. सखीच्या डोळ्यात पाणी येतं. दोघं एकमेकांकडे प्रेमाने बघत राहतात. आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.